आता वाजले 7:30 आणि मी जातो आहे देवरुखला. कारण दीदीला आणायला जातो आहे. कारण दीदी गेली होती देवरुखला काम करण्यासाठी. म्हणजे तिचं वर्क फ्रॉम होम चालू आहे आणि सकाळपासून लाईट जाते येते, नेटवर्क पण नव्हतं वायफायला. तर ती देवरुखला गेली होती काम करण्यासाठी. तर जातं तिला आता 7:30 वाजली, बोलली मला देवरुखला घ्यायला हे करून. तर जातो तर तिला आणायला. तर चला, टाईम नको घालूया ना, 7:30 वाजलेत, शिवाय घालू परत मला. तर चला. तर चला तिला आणायला निघालो आणि पाखरं भरपूर. आणि पाखरं बघा किती आहेत ते पुढे. पाऊस पडला ना आता, म्हणजे पाऊस पडत होता ना, त्यामुळे पाखरं भरपूर येतात. पुढे देवरुखला पाऊस लागून गेला आहे. रस्ता ओला ओला आहे पुढे. या साईडला पाऊस गेला लागलो आणि इकडे लाईट पण आहे. आपल्या इकडे खाली लाईट नाही आहे. भरपूर पाऊस लागून गेला इकडे. आपल्याकडे मग संध्याकाळी पळव आलं होतं आणि या साईडला पाऊस पडून गेला. आपल्याला रक्कम आहे म्हणतात आणि इकडेच आली होती ती दुपारी गाडी गेली होतं. फोटो नाही काढताय ब्लॉग चालू आहे. कशाला आणि उद्यासाठी बस. देवरुखला वगैरे असं जरा फिरून जाऊया. चला. इकडे आलो तर मी मंचुरियन खायला, पण हे सर्व संपलं आहे. फक्त चायनीज पण मिळते. दुसरीकडे बघूया कुठेतरी. आज आता कॅमेरा बंद होणार आहे दीदी. तर आता आम्ही आहोत माणिक चौकाजवळ देवरुखच्या. दीदी इकडे घेते शेवपुरी. शेवपुरी घ्यायचे, गजरे घ्यायचे थोडे उद्या पूजेसाठी. आणि नंतरला मग जाऊया घरी. मला ATM मध्ये पण जायचं आहे, मग ATM मध्ये जाऊन जाऊया घरी. आणि ह्या साईडला पण लाईट नाही इकडे पण लाईट नाही बघा. पूर्ण मार्केट बघा, फक्त गाड्यांचे लाईट दिसतात आणि मध्ये काय त्यांच्या इन्व्हर्टर वगैरे असतील दुकानांचे, तर ते दिसतात. बाकी तर सगळ्यांचे ही लाईट पूर्ण लाईटच गेले. तर चला, आम्ही शेवपुरी घेऊन झाले. आता गजरे घ्यायला जायचे. बघूया, टाईम ते लागणार आहे. 2 मिनटाच्या कामासाठी त्यांच्यासोबत आलं की 2 मिनटाचे कामं आमचे 1 तासाचे होतात. चला. इकडे लाईट गेले ना तर जरा हे वाटतं. आता मी आहे बरोबर स्टँडच्या इथे. इकडे स्टँड आहे इथे दत्त मंदिर आपलं देवरुखचं. आणि याच रोडला, मेन रोडला. गुलाबाचा गजरा करतेस काय? आमच्याकडे मॅडम नवीन स्टाईलच्या गजरा करतात, गुलाबाचा गजरा. इथे फक्त गुलाब घेतलं, तिथे गजरा नाही मिळाला. आता फूडच्या दुकानात आले. तिथे बघा एक दुकान आहे तिथे. जाऊ दे, मला बोलवेन तेव्हा जाईन मी. ATM मध्ये आलोय पैसे काढायला. अशी वाट लागली. इथे गटराचं काम चालू आहे ना, वॉलेट गाडीमध्येच राहिलं. वॉलेट नको. तुझ्यासाठी रेनकोट आणलं होता बघ. काय खराब असेल का? पाऊस पडला दिदी. हां, आतासाठी जा विचार दिदी. इथं आंबा विचारते तिला, बोलो पाऊस पडला तर खराब असेल पण बघूया आता. इकडे जण आणते फक्त. तुरंत आपण जाऊया. मागाशी गेलो वॉलेट विसरलो होतं, वॉलेट घेऊन चालतो.
चला पैसे काढून भेटूया. पैसे काढून तू झाले. काय झालं दीदी आले ना इकडं आले. इथे काय बघते काय वाटतं. हां हां इकडे आंबे बघायला येते. काय आलं 2-3 दिवस होते ना त्या 2-3 दिवस तयार होते ना. घेतलं नाही आंबे. किती घेतले एक डझन ना. 1 डझन घेतले आंबे. ट्रॅफिक जाम झाले पूर्ण. अरे क्लिअर झालं मग हे आता आवडू शकत नाही तेवढं आण. बघा इकडे. चला सर्व घेऊन झाले आता निघूया घरी. सामान न्यायचं कसं बघूया. ते इथे जरा पेटी आंब्याची आणि बाकी सामान तिकडे. तर चला आता भेटू घरात डायरेक्ट. नसेल आली. तर आलोय आता मी घरी आणि वाजलेत 9:15 आणि वाजलेत 9. तर आलो तिला 7:30ला गेलो होतो आणायला. फक्त तिला जाऊन घ्यायचं होतं, पिक करायचं होतं आणि यायचं होतं. पण मला पोरींचे कामं माहिती आहे. 2 मिनटाच्या कामाला तुम्हाला 2 तास लागणार. तर तसंच झालं. तिथे तिला घ्यायला गेलो. बोली हे आणायचं आहे. मग तिथे गेलं पण हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे करून तिथं 1-2 तास तर गेलेच तिथे पुढे. तर चला आज काय रात्रीचं नाही आपल्याला देऊळचं वाटर बघायला मिळालं. तर हा आपला छोटासा ब्लॉग कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये की कळवा. आणि भेटू आता आणखी एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत